कोल्हापुरी तडकामध्ये आज आपण बघणार आहोत अंडा करी। सर्व साहित्य मी आधी भाजून घेतलेलं आहे। सुकं खोबरं, कांदा, तीळ, जिरे, टोमॅटो हे सर्व मी आधीच भाजून घेतलेलं होतं। मिक्सर जारमध्ये आपल्याला हे सर्व साहित्य घालायचं आहे। त्याचबरोबर एक हिरवी मिरची आणि कोथिंबीर आणि खसखस 1 चमचा घातलेली आहे। थोडंसं पाणी घालून याची पेस्ट बनवून घ्यायची आहे आपल्याला। पॅन मध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे। अर्धा चमचा जिरे, आलं लसूण पेस्ट 1 चमचा, थोडीशी परतून झाली आलं लसूण पेस्ट की बनवलेलं वाटण घालायचं आहे। 4 ते 5 मिनिटं हे वाटण आपल्याला तेल सुटेपर्यंत परतवायचं आहे। हळद घालायची आहे, मिरची पावडर, कांदा लसूण मसाला आणि गरम मसाला घातलेला आहे 1 चमचा। हे सर्व आपल्याला 2 मिनिटं पुन्हा परतवून घ्यायचं आहे आणि गरम पाण्याचाच वापर करायचा आहे। इथे आपल्याला कितपत ग्रेव्ही हवी आहे तेवढं तुम्ही पाणी घाला याच्यामध्ये। मला ही भाजी पातळ बनवायची होती म्हणून मी जास्त पाणी घातलेलं आहे। चवीपुरतं मीठ घालायचं आहे। मी अंडी सुद्धा आधीच बॉईल करून घेतलेली होती। एक उकळी आली की त्याच्यामध्ये आपल्याला अंडी घालायची आहेत। इथे अंड्याला मी काप करून घेतलेले आहेत। पुन्हा आपल्याला 2 ते 3 मिनिटं हे उकळून घ्यायचं आहे। ही भाजी तुम्ही चपाती बरोबर, भाकरी बरोबर किंवा भाताबरोबरही सुद्धा खाऊ शकता। नक्की ट्राय करा।